आता आपला भूमितीमधला एक वेगळा सेक्शन तो म्हणजे त्रिकोणमिती. आता त्रिकोणमिती जर आपण पाहिलं तर हा खूप वास्ट सेक्शन आहे, परंतु आपल्याला फक्त MPSC लेवलनुसार की जेवढा आपल्याला घ्यायचा तेवढाच आपण त्यामध्ये जो काही महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण बघूया की MPSC लेवलनुसार आपल्याला कुठपर्यंत येऊ शकतं. तर आपण जनरली आपल्या स्टेट बोर्डच्या हिशोबाने पाहिलं किंवा आपण जनरली जे काही 11-12 सायन्समध्ये हाय लेवल न जाता जेवढी स्पर्धा परीक्षेला गरजेची लेवल आहे त्या लेवलपर्यंत आपण ह्या त्रिकोणमितीचा आपण अभ्यास करूया. तर त्या त्रिकोणमितीमध्ये आपण जनरली एक काटकोन त्रिकोणाचा स्टडी करणार. लक्षात घ्या, त्रिकोणमिती म्हणजे आपण काय करतोय, ट्रिगोनोमेट्रीमध्ये आपण काटकोन त्रिकोणाचा स्टडी करतोय, ज्यामध्ये तुम्हाला लोकांनी हे 6 जे रेशिओ असतात त्याला साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा यांचा आपण एक जनरल अभ्यास करतो. ठीक आहे, मग नेमकं यांचे जे काही फॉर्म्युले आहेत यामध्ये आपण सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय, आपल्याला साइन थिटा आणि कॉस थिटा यांचं तुम्हाला लोकांना जर बेसिक कळालं तर जनरल तुम्हाला लोकांना ह्या दोघांवरून बाकीचे सगळे रेशिओ तुम्हाला काढता येतात, हे लक्षात घ्या. आता आपण समजा एक छोटासा तुम्हाला लोकांनी ते काटकोन त्रिकोण मी दाखवलाय. या काटकोन त्रिकोणामध्ये इथं हा इकडचा अँगल हा 90 अंशाचा आहे, बरोबर. हा बी हा अँगल किती, हा 90 अंशाचा आहे आणि याच्या समोरची जी काय बाजू आहे ती म्हणजे तुमची काय असणार आहे, कर्ण असणार आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना हा जो इथं तुम्हाला लोकांना एक अँगल दाखवला गेला, इथे एक छोटा अँगल दाखवला तुम्हाला लोकांना थीटा म्हणून, लक्षात घ्या. हा काय थीटा दिला तुम्हाला लोकांना. तर ह्या थीटा हा जो अँगल तुम्हाला दाखवलाय या थीटाच्या समोरची बाजू इकडची बघा, याला म्हणायचं आपण इथं अपोजिट बाजू किंवा आपण त्याला म्हणूया समोरची बाजू. ठीक आहे, आणि ह्या थीटाच्या शेजारी चिटकून एक बाजू आहे ती म्हणजे तुमची ऍडजस्टंट बाजू, म्हणजे त्याला आपण म्हणतो लगतची बाजू. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये तुम्हाला लोकांना हा जो दिसतो तुम्हाला लोकांना हा आपला कर्ण आहे, हा आपला काय बाबानो, हा आपला काय कर्ण आहे. तर आपल्याला ह्या 3 गोष्टींवरती फोकस करायचं आहे. म्हणजेच काय, आपण जनरल त्याला थोडंसं मराठीमध्ये लक्षात घेऊ. मराठीमध्ये आपण जर म्हटलं तर ह्या समोरची बाजू, अपोजिट बाजूला आपण इथं समोरची बाजू असं पण म्हणूया, याला म्हणू आपण समोरची बाजू. ठीक आहे, ही झाली समोरची बाजू, ही झाली इथली लगतची बाजू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा असेल आपला कर्ण. तर ह्या 3च भागांवरती आपण फोकस करून आता नेमके यांचे रेशो कसे बनतात आपण ते एकदा एक स्टडी करूया बेसिकनुसार. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लोकांना थीटाच्या बाजूला आपण तुम्हाला असं विचारलं की साइन थीटाची किंमत काढा. साइन थीटा म्हणजे काय, साइन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. साइन थीटा म्हणजे काय करायचं, साइन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. तर साइन थीटामध्ये तुम्हाला लोकांना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की इथं समोरची बाजू असते आणि त्याला जर भागिले आपण कर्ण केलं तर तुम्हाला लोकांना साइन थीटाची किंमत मिळून जाते. मग याच्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूचं नाव काय, तर इथे तुम्हाला लोकांना ए असं दिलंय, इथं तुम्हाला लोकांना इथं बी दिलंय आणि या साईडला तुम्हाला लोकांना इथं सी असं दिलेलं. क्लिअर. सो याच्यामध्ये ह्या थीटाच्या समोरची जी बाजू आहे त्याची लांबी आहे AB, तर याला म्हणायचं आपण इथे AB. आणि छेदामध्ये काय, तर छेदामध्ये त्याने म्हटलंय की कर्ण म्हणायचं. कर्ण म्हणजे कोणता, तर कर्ण AC आहे, याला म्हणायचं आपण AB छेद AC. ठीक आहे, AB छेद AC. आणि मग आपण कॉस थिटाच्या संदर्भात जर आपण बघायला गेलो तर लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. सो कॉस थिटामध्ये काय करायचं, कॉस थिटामध्ये याच्या एक्झॅक्ट उलटं करायचं. उलटं म्हणजे काय करायचं, आपण साइन थिटामध्ये समोरची बाजू भागिले कर्ण घेतलं होतं ना, तर आपण आता कॉस थिटामध्ये लगतची बाजू भागिले कर्ण करायचं. म्हणजेच काय, कॉस थिटा म्हणजेच काय, तर इथे येणार बाबांनो तर लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड आणि भागिले हायपोटेनस म्हणजे आपला काय असणार आहे, तो कर्ण असणार आहे. मग याच्यामध्ये या थीटाच्या शेजारची जी काही लगतची चिटकून असलेली बाजू आहे ना त्याला आपण म्हणतो इथं बाजू BC आणि कर्ण कोणता, तर कर्ण AC, त्याला म्हणायचं आपण इथे BC भागिले AC. BC भागिले काय, ते AC. बस आपल्याला ह्या 2च किमती आपल्याला फक्त त्या आकृतीवरून लक्षात ठेवायच्या, काढायच्यात आणि ते काढल्याच्या नंतर हे बाकी सगळं तुम्हाला लोकांना आता एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला कळून जाईल. तर कसं ते बघा, आता बाकीचे सगळे जे काही रेशो असतील ते आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहूया. म्हणजे कसं, टॅन थिटा म्हणजे काय नेमकं, तर टॅन थिटा म्हणजे काय, तर टॅन थिटा तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी. याला आपण रेशोमध्ये लिहितो साइन थिटा भागिले काय बाबांनो इथं कॉस थिटा. याचा अर्थ असतो टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा भागिले कॉस थिटा. मग याच्यात साइन थिटाची नेमकी किंमत काय, कॉस थिटाची किंमत काय ते आपण वरती बघू शकतो की याच्यामध्ये साइन थिटा म्हणजे AB छेद AC आहे. मग आपण त्याची किंमत देऊन टाकली की सर याच्यामध्ये हे काय, तर AB छेद AC आहे आणि त्याच्यानंतर त्याला भागिलेमध्ये काय, तर कॉस थिटाची किंमत काय, कॉस थिटा म्हणजे BC छेद AC आहे. तर आपण याच्या खाली इथे लिहून टाकली तर BC छेद AC आहे. ठीक आहे, मग आपल्याला कळतं की याच्यामध्ये हा AC एकमेकाला कॅन्सल होईल आणि उरेल काय, फक्त AB छेद BC. एकदम साधं सरळ आहे. आणि AB ही तुमची झाली समोरची बाजू आणि BC झाली ही तुमची लगतची बाजू थीटाच्या. आणि थीटाच्या पासून तुम्हाला लोकांना बघायचं की थीटाच्या समोरचं काय आणि थीटाच्या लगतचं काय. थीटामध्ये जो काय तुम्हाला केंद्रीय कोन दिलाय, जो काय तुम्हाला अँगल दिलाय त्याच्या अनुषंगाने आपण हे सरळ काढत असतो. आणि मग त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया कोसेक थीटा म्हणजे काय. तर कोसेक थीटा अतिशय सिंपल आहे.
कोसेक थिटा हा कधी पण साईनच्या रिव्हर्स असतो, साईनच्या इनव्हर्स असतो. सो कोसेक थिटा म्हणजे काय, तर याला म्हणतो आपण 1/sin थिटा. त्याला आपण काय म्हणतो, 1/sin थिटा. मग आता साईन थिटाची ऑलरेडी किंमत तुम्हाला माहिती आहे. साईन थिटा म्हणजे काय, AB/AC आहे. मग आपण जेव्हा साईन थिटामध्ये ती किंमत टाकू तर ते कसं बनते बघा, 1 भागिले काय, तर 1 भागिले AB/AC. आणि हा जो AC आहे ना, हा पलटी मारतो वरती जातो आणि ते काय बनतं, ते बनतं AC/AB. AC/AB म्हणजे एक प्रकारे जर आपण पाहिलं तर AC कोणती बाजू आहे, तर AC आपला कर्ण आहे आणि AB काय, तर AB आपली इथली समोरची बाजू आहे. तर त्याला म्हणायचं कर्ण भागिले समोरची बाजू. पण तुम्ही तसं न लक्षात ठेवता तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा, फक्त साईन काढून घ्यायचं, कॉस काढून घ्यायचं आणि मग टॅन कसं काढायचं, ह्या साईन आणि कॉसच्या उत्तरांचा इथं रेशो काढायचा, त्या दोघांचा भाग द्यायचा. आणि कोसेक कसं काढायचं, तर साईनचं जे काय उत्तर असेल त्याला उलटं करायचं. आणि मग आता आपण सेककडे जाऊया. तर सेकमध्ये काय करणार, आता आपण जसं मी कोसेकमध्ये साईनला उलटं केलं होतं तसं मी आता याच्यामध्ये सेकमध्ये काय करणार, तर मी इथं कॉसला उलटं करणार. मग कॉसला उलटं करताना कसं ते बघा सगळ्यांनी, याला लिहिणार मी 1 भागिले कॉस थिटा. 1 भागिले काय, तर कॉस थिटा. मग आता 1 भागिले कॉस थिटा मध्ये काय होतं, 1 भागिले कॉस थिटाची किंमत आपण काय काढली, तर BC/AC काढले. ठीक आहे, मग याला मी लिहून टाकलं इथं काय, तर BC/AC. याच्यामध्ये AC वरती पलटी मारतो. ठीक आहे, आणि तो पलटी मारून वर गेल्यानंतर काय बनतं, ते बनतं AC/BC. म्हणजेच लक्षात काय ठेवायचं, सेक थिटाची किंमत ही फक्त कॉस थिटाच्या उलटी असते. तर तुम्ही पाहू शकता कॉस थिटा म्हणजे काय दिलं तुम्हाला, BC/AC दिलंय. तर सेक थिटामध्ये त्याला आपण AC/BC असताना उलटं करून टाकतो. म्हणजे फक्त कॉसला उलटं केलं की तुम्हाला सेक मिळतं, साईनला उलटं केलं की तुम्हाला इथं कोसेक मिळतं. आणि राहिली गोष्ट कॉटची ना, तर एकच काम करायचं, टॅनला जर तुम्ही उलटं केलं तर तुम्हाला लोकांना कॉट मिळून जाणार आहे. म्हणजे कसं, कॉट थिटा काढताना तुम्ही एकच काम करायचं की याच्यामध्ये तुम्ही लोक 1/tan थिटा असं लिहायचं आणि मग त्या टॅन थिटाची जी काही किंमत असेल ती किंमत तुम्हाला मिळाली की AB/BC. ठीक आहे, मग ती 1 भागिले काय, तर 1 भागिले AB/BC. याच्यामध्ये BC पलटी मारेल तो वर जाईल. म्हणजे काय होईल, ते इथं होईल साधं सरळ काय, तर BC/AB. म्हणजे आपण फक्त काय लक्षात ठेवलं पाहिजे, तर आपण हे पहिलावाला रेशो लक्षात ठेवायचा आहे, आपण हा सेकंडवाला रेशो लक्षात ठेवायचा आहे. आणि हे 2 रेशो जर तुम्ही काढू शकलात तर तुम्हाला बाकी सगळे रेशो ऑटोमॅटिकली मिळून जाणार, ते लक्षात घ्या. आता याच्यावरती आपण अशी काही सिंपल गणित आपण पाहूच. आणि ती गणित आता पाहत असताना तुम्हाला लोकांना मी सगळे रेशो इथं काढायला सांगितलेत. मग ते आपण कसे काढणार, तर आता शिकवल्याप्रमाणेच मी तुम्हाला काढून दाखवणार. ते कसं, आपण पहिलं फक्त साईन थिटा आणि कॉस थिटा काय ते बघूया. मग ते बघण्यासाठी तुम्हाला लोकांना इथं मी तुम्हाला लोकांना जो काही काटकोन त्रिकोण दिलाय त्याच्यामध्ये तुम्हाला इथं एका ठिकाणी मी इथं 5 सेमीची बाजू दिली, एका ठिकाणी तुम्हाला 12 सेमी दिलंय आणि तुम्हाला लोकांना इथे एक्स असं म्हटलंय, जी किंमत तुम्हाला लोकांना अजून काढायची बाकी आहे. तर इथं आपण काय करूया, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण त्या एक्सची किंमत काढून घेऊया. तो पायथागोरसचं प्रमेय जर आपण इथे अप्लाय केलं तर काय ते बघा, इथं एक्सचा वर्ग बरोबर काय, तर 5चा वर्ग अधिक त्या साईडच्या त्या 12चा वर्ग. करेक्ट. मग 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग केल्यानंतर तुम्हाला एक्सचा वर्ग सहज मिळणार आहे, कारण आपण पायथागोरसचं प्रमेय इथे वापरतोय. मग आता काय बनतंय, तर इथं एक्सचा वर्ग बरोबर 5चा वर्ग इथे 25 आला, 12चा वर्ग इथे 144 आला. दोघांची जर का आपण इथे बेरीज केली तर ती बेरीज येते 169 आणि 169 कोणाचा वर्ग आहे, तर तो आहे 13चा वर्ग. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काय मिळाली, तर 13 मिळाली. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कर्णाची किंमत किती मिळाली, तर 13 मिळाली. तर जसं तुम्हाला लोकांना याच्यामध्ये आता इथं ह्या थिटाच्या बघा, हा आपला काय बाबा, हा थिटा आपला. ठीक आहे, थिटाच्या समोरची बाजू 5 सेमीची आहे. ठीक आहे, सेमी म्हणजे युनिट, एकक. इथं नाही दिलं तर ठीक आहे, आपण त्याला सेमी म्हणून समजू किंवा एकक म्हणून समजू. आपण थिटाच्या समोरची बाजू 5 सेमी आहे, थिटाच्या लगतची बाजू 12 सेमी आहे आणि कर्णाची लांबी किती बाबा, 13 सेमी असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, आणि मग त्याच्या अनुषंगाने साईन थिटा काढताना काय करायचं, सो साईन थिटा म्हणजे काय, साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. साईन थिटा म्हणजे तुम्ही आता जो फॉर्म्युला लिहिला तो एकदा फॉर्म्युला परत एकदा बघा सगळ्यांनी. सो साईन थिटा म्हणजे काय, तर समोरची बाजू भागिले कर्ण. तर ह्याच्यामध्ये समोरची बाजू किती आहे, तर समोरची बाजू 5 आहे आणि भागिले कर्ण म्हटलं तर कर्ण किती आहे, 13 आहे. तर तुम्हाला लोकांना साईन थिटाचं उत्तर पहिल्यांदा मिळालं. झालं, संपलं, एवढंच करायचं. म्हणजे तुम्हाला लोकांना जे काही मी लिहून दिलं सूत्र वगैरे ते तुम्ही इथे सूत्र न लिहिता पण तुम्ही डायरेक्ट करू शकता. थिटाच्या समोरची बाजू 5 आहे भागिले कर्ण 13, 513 येऊन गेलं. मग कॉस थिटा काढताना काय करायचं, समोरची बाजू घ्यायची का लगतची बाजू घ्यायची, तर थिटाच्या लगतची बाजू किती आहे, 12. मग ते लगतची बाजू भागिले कर्ण घ्यायचा. म्हणजे इथे काय तुम्ही लोकांनी इथे 12 भागिले तुम्ही लोकांनी कर्ण हा 13 लिहून टाकायचा. म्हणजे तुम्हाला लोकांना पहिले उत्तर मिळालं, तुम्हाला दुसरे उत्तर मिळालं. मग हे 2 उत्तर जर तुम्हाला मिळाली तर आता आकृतीत बघण्याची आपल्याला आवश्यकता अजिबात नाही पडत, हे लक्षात घ्या. मग आपण जेव्हा टॅन थिटाकडे आता मोर्चा वळवतो तेव्हा टॅन थिटा म्हणजे काय, टॅन थिटा म्हणजे साईन थिटा आणि कॉस थिटा या दोघांचा रेशिओ, या दोघांचा भागाकार. मग आता आपण तेवढंच करूया की साईन थिटाची जी काही किंमत आहे ती आहे 5/13. काय किंमत आहे, ती 5/13. या 5/13ला आपण भाग द्यायचा कशाने, इथं 12/13 ने. कशाने, 12/13 ने. मग तुम्हाला लोकांना कळून येईल याच्यामध्ये हा 13 होईल कॅन्सल आणि उत्तर किती राहिले माहिती आहे का, फक्त आणि फक्त इथं 5/12 झालं.
तुम्हाला लोकांना टॅन थिटाची किंमत सुद्धा मिळून गेली. क्लिअर? म्हणजे आपण असंही म्हणू शकलो असतो ना की टॅन थिटा म्हणजे सर समोरची बाजू भागिले लगतची बाजू 5/12. क्लिअर? आता हे कोसेक, त्यानंतर हा सेक आणि हा कॉट हा इतका सिंपल आहे जो मी तुम्हाला आत्ता शिकवलाय. जर कोसेक काढायचा असेल, पहिला ऐका एकदा व्यवस्थित बघा पाठीमागे मी काय सांगितलं तुम्हाला लोकांना. कोसेकची किंमत काढायची असेल तर साईनच्या किमतीला तुम्हाला उलटं करायचं. मग कोसेकची किंमत काढत असताना साईनची किंमत काय दिली 5/13, तर त्याला तुम्ही लोकांनी उलटं कसं करायचं, या 5/13ला तुम्ही उलटं 13/5 लिहायचं. नाहीतर आपण जर ॲज पर फॉर्म्युला गेलो की बाबा सर आम्हाला कोसेक थिटा तुम्ही सांगितलं की 1/sin थिटा असं लिहा, आणि मग तुम्हाला लोकांना साईन थिटाची किंमत मी आता शिकवली, काय सांगितली तुम्हाला 5/13 समोरची बाजू भागिले कर्ण आपण घेतला होता. मग साईन थिटाची किंमत जर इथे 5/13 असेल तर आपण इथे लिहिणार 1/5/13, यातला 13 पलटी मारून वर जाईल, ते उत्तर काय येईल बघा ना 13/5 ही झाली तुमची कोसेक थिटाची किंमत. आता इन केस ऑफ सेक थिटा हा कॉस थिटाच्या उलटा असतो. आणि मग कॉस थिटाच्या उलटा तर तुम्ही इतकं सगळं स्पेशल मांडत बसण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल, जर कॉस थिटा हा 12/13 असेल ना तर सेक थिटा याला उलटा करायचं 13/12 लिहायचं. उदाहरणार्थ साईन थिटा 5/13 होता ना, तो कोसेक थिटा किती आला माहिती आहे का, याला उलटं केलं की 13/5. चेक करून घ्या 13/5 आहे. मग एवढं सगळं मांडणी कशाला करता, त्याला डायरेक्ट उलटं करून लिहून टाका ना, तुम्हाला अजून सोपं जाईल ते. मग आता जर तुम्हाला लोकांना कळलं की कॉस थिटाची किंमत ही 12/13 आहे, तर याचा उलटा भाऊ म्हणजे सेक थिटा, त्याची किंमत काय येईल 12/13ला उलटं केलं की ते बनतं 13/12. तुम्ही लोकांनी डायरेक्ट इथे लिहून टाकता 13/12. बस हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. क्लिअर? आणि त्याच्यानंतर कॉट थिटाचं काय बघा. आता कॉट थिटामध्ये तुम्हाला मी आता सांगितल्यानुसार कॉट हा टॅनच्या उलटा असतो. जर टॅनची किंमत ही 5/12 असेल तर कॉटची किंमत ह्या 5/12ला उलटं करायचं म्हणजे 12/5 करून टाकायचं. म्हणजेच साधं सरळ तुम्हाला लोकांना फक्त इतकी मांडणी करायची. म्हणजे इतकंच लक्षात ठेवा, तुम्हाला लोकांना हे 2 रेशिओ जर मिळाले तर ह्या दोघांवरून तुम्हाला लोकांना बाकीचे सगळे रेशिओ काढता येतात, हे लक्षात घ्या. आणि मग ह्या दोघांवरून तुम्हाला पहिल्यांदा टॅन मिळतो, आणि हे तिघं मिळाले की तुम्हाला लोकांना उरलेले तिघं असतात हे ह्या लोकांच्या उत्तरांच्या रिव्हर्स असतात. रिव्हर्स म्हणजे साईनसाठी कोसेक कसं इथं 5/13 त्याचं उत्तर 13/5. ठीक आहे. मग त्यानंतर कॉससाठी जर 12/13 असेल तर सेक काय करायचं 12/13ला उलटं केलं ते बनलं 13/12. मग कॉटसाठी कॉट कोणापासून येतो, तो टॅन पासून येतो. टॅनची किंमत किती आली 5/12 आली, तर कॉटसाठी लिहायचं 12/5 उलटं करून टाकायचं. मग इतकं सगळं केलं असेल तर आता आपण एक डायरेक्ट गणित एखादं बघूया. ते गणित बघण्याच्या आधी थोडंसं आपण जे काही तुम्हाला ते व्हॅल्यूची गणितं पडतात, ती व्हॅल्यूची गणितं वगैरे आपण जे म्हणतो ना आपण व्हॅल्यूची गणितं, सर हे बघा असं आलं परीक्षेमध्ये, किंवा आपण हा तक्ता घेण्याच्या आधी पहिल्यांदा हा तक्ता पुढच्या प्रकारासाठी. आता याच्यावरून आपण हे छोटेसे 2 गणितं सॉल्व्ह करू आपण. तुम्हाला म्हटलं गेलंय की साईन थिटा बरोबर इथं आलंय तुम्हाला लोकांना 8/17. साईन थिटाची किंमत काय 8/17. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, साईन थिटा म्हणजे काय, तर साईन थिटा म्हणजे काय, साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले काय असतो आपला, तो कर्ण असतो. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. साईन थिटा म्हणजे काय, साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले काय असतो, कर्ण असतो. मग आता आपण समजा याच्यामध्ये एक छोटासा काटकोन त्रिकोण आपण इथे दाखवला, तो दाखवल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही लोक थिटा असं मांडा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लोक इथे ह्या बाजूला याला कर्ण असं म्हणायचं, याला काय म्हणायचं कर्ण म्हणायचं. थिटाच्या समोरची बाजू इथे असेल, लगतची बाजू इथे असेल, हे तर मान्य सगळ्यांना. आणि मग तुम्हाला लोकांना क्लिअर कट कळून जाईल की साईन थिटाची किंमत त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिली की 8/17 आहे. किती ती 8/17 आहे. तर आता इथे कर्ण असं काही लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट कर्णाची किंमत कशी लिहितो एकदा बघून घ्या. साईन थिटाची किंमत त्याने 8/17 दिली. साईन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण आहे, तर आपण इथे 8/17 मांडल्याच्या नंतर तुम्हाला लोकांना समोरची बाजू 8 मिळते, कर्णाची किंमत 17 मिळते. समोरची बाजू तुम्हाला 8 मिळते, या थिटाच्या समोरची बाजू तुम्हाला लोकांना 8 मिळते, आणि कर्णाची किंमत तुम्हाला लोकांना 17 मिळते. तर तुम्हाला लोकांना आता मी विचारतो की या एक्सची किंमत काय असेल, हे किती असेल. तर यासाठी काय करावं लागेल बघा. यासाठी तुम्हाला लोकांना या दोघांच्या वर्गांची बेरीज ही याच्या वर्गा इतकी असते, हे पायथागोरसच्या प्रमाणे तुम्हाला लोकांना उत्तर काढावं लागेल पहिल्यांदा. मग ते कसं करते बघा. तर इथे याच्यामध्ये 8चा वर्ग अधिक एक्सचा वर्ग बरोबर काय असेल, तो 17चा वर्ग. ठीक आहे. मग आता आपण 8चा वर्ग किती आला, तो 64 आला, अधिक एक्सचा वर्ग ॲज इट इज. 17चा वर्ग आपण केला तर इथे 289 येतोय. तुमचे सगळे वर्ग वगैरे पाठ पाहिजे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर इथं हा 64 जर पलीकडे गेला तर काय ते फक्त बघा, एक्सचा वर्ग बरोबर 289 वजा 64, आणि जेव्हा तुम्ही त्या दोघांची वजाबाकी करता ती वजाबाकी येते 225. मग एक्सचा वर्ग बरोबर 225 जर असेल तर एक्स बरोबर काय, तर एक्स बरोबर काय, तर एक्स बरोबर 15. मग आता तुम्हाला लोकांना कळालं याच्यामध्ये एक्सची किंमत 15 पाहिजे.
15 पाहिजे. मग तुम्हाला लोकांना थिटाच्या लगतची बाजू म्हणजे चिटकलेली बाजू मिळाली. थिटाच्या समोरची बाजू तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिली होती 8, साइन थिटावरून काढली आपण. कर्णाची लांबी तुम्हाला लोकांना माहिती होती की 17, जी आपण त्या साइन थिटावरूनच काढली होती. तर तुम्हाला लोकांना 3 बाजू मिळाल्या. एक आपली लगतची बाजू 15, समोरची बाजू 8 आणि कर्णाची किंमत 17. मग या 3 गोष्टी मिळाल्यानंतर तुम्हाला लोकांना मी विचारला आता कॉस थिटाची किंमत काढा. आता कॉस थिटा काय असतो तर साधी सरळ गोष्ट आहे. कॉस थिटा म्हणजे काय तर कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण असतो. मग आता सरळ सरळ तो फॉर्म्युला लिहून टाकतो की बाबा कॉस थिटा म्हणजे लगतची बाजू भागिले काय असतं ते कर्ण असतो. मग जर ते का लगतची बाजू भागिले कर्ण असेल तर लगतची बाजू किती आहे 15. मग लगतची बाजू 15 आणि कर्णाची किंमत किती आहे 17. तर तुमचं उत्तर तुमच्या समोर आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये संपला विषय. म्हणजे 15/17 तुमचं उत्तर पाहिजे. पर्याय नंबर 2 कोणासाठी कॉससाठी. आता टॅनसाठी तुम्हाला लोकांना आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं परत एक सांगतो. टॅनसाठी डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. डायरेक्ट फॉर्म्युला असा आहे की डायरेक्ट टॅनसाठी आपण असं करू शकतो की समोरची बाजू भागिले लगतची बाजू जर तुम्ही लोकांनी लिहिली याच्यामध्ये ह्यात कर्ण वगैरे घ्यायची गरज नाही कारण कर्ण कॅन्सल होऊन जातो त्यामध्ये. टॅन थिटा कसा काढायचा समोरची बाजू भागिले लगतची बाजू जर आपण केली तर ह्या थिटाच्या समोरची बाजू किती आहे बाबा इथे 8 आणि याच्या थिटाच्या लगतची बाजू किती आहे तर 15. याचं उत्तर येतं 8/15. 8/15 पर्याय नंबर 1. मग ह्याला दुसरी मेथड काय ती तुम्हाला दुसरी मेथड पण सांगितली की टॅन थिटा काढण्याची दुसरी मेथड काय की टॅन थिटा जर तुम्हाला लोकांना काढायचा असेल तर तुम्ही असंही करू शकता साइन थिटा भागिले कॉस थिटा. साइन थिटा भागिले कॉस थिटा मध्ये आपण या दोघांच्या रिस्पेक्टिव्ह किमती आहेत ना. साइन थिटाची किंमत एकदा बघायची काय दिली किंमत 8/17. मग इथे मी लिहून टाकलं इथं 8/17 आहे भागिले कॉस थिटाची किंमत आपण आत्ता काढली 15/17 काढली आपण. मग इथे लिहून टाकलं मी इथं 15/17 आणि मग तुमचं ते 17 तिकडे दोन्हीकडे कॅन्सल होणार कारण तो दोन्हीकडे खाली डिवाइड मध्ये उरलं काय तुमचं उत्तर 8/15 जे तुम्ही लोक इथे सुद्धा व्हेरीफाय करू शकता. ते सेम उत्तर आलंय 8/15 पर्याय नंबर 1. मग तुम्ही या पद्धतीने करा. डायरेक्ट टॅन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू करून करा नाहीतर तुम्ही लोक या पद्धतीने करा. काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता याच्या पुढची जी गणितं आहेत त्यामध्ये तुम्हाला काहीतरी किमती दिल्यात बघा. साइन 30 कॉस 60 कॉस स्क्वेअर 30 तर कॉस स्क्वेअर 45. हे सोडवण्यासाठी तुम्हाला लोकांना एक छोटासा तक्ता मला सांगावा लागेल. हा जो तक्ता आहे हा तक्ता तुम्हाला लोकांना आता पाठ करण्याची मी ट्रिक सांगतो. तुम्हाला लोकांना याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला लोकांना साइनच्या किमती मी तुम्हाला लोकांना पाठ करायला सांगेल. बाकीच्या किमती हे आपोआप निघून जातील. म्हणजे ह्या दोनच नाही तर उरलेले जे काय अजून 3 रेशो आहेत ना ते कोसेक थिटा सेक थिटा आणि कॉट थिटा ते काही ते काही तक्त्यात लिहित बसायचं नाहीये. ते काय करायचं कोसेक विचारलं की साइनची किंमत उलट करून टाकायची. जर तुम्हाला सेक विचारलं तर कॉसची किंमत उलट करून टाकायची आणि जर कॉट विचारलं तर तुम्हाला टॅनची किंमत उलट करून टाकायची. पण आपण सध्या इथं तर बेसिक तर बघू पहिल्यांदा काय ते. तर आता लक्षात ठेवायचे बघा व्यवस्थितपणे फक्त तुम्हाला साइनच्या किमती पाठ करायच्यात. तर साइन थिटा मध्ये सगळ्यात पहिल्यांदा थिटाची किंमत तुम्हाला 0 डिग्री दिली म्हणजे साइन 0 डिग्री मग साइन 30 डिग्री मग साइन 45 डिग्री मग साइन 60 डिग्री मग शेवटला साइन 90 डिग्री. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा साइन 0 डिग्रीची किंमत काय ते माहिती आहे का तर 0 येते. साइन 0 डिग्रीची किंमत ही काय येते तर 0 येते. त्यानंतर साइन 30 डिग्रीची किंमत काय येते तर इथे 1/2 येते. त्यानंतर साइन 45 ची किंमत येते 1/2. त्यानंतर साइन 60 ची किंमत काय येते तर वर्गमुळामध्ये 3/2 आणि त्याच्यानंतर शेवटला साइन 90 ची किंमत काय येते तर फक्त आणि फक्त 1 येते. क्लिअर. मग आपण ह्या किमती पहिल्यांदा लिहून घ्या. ह्या सगळ्या कर्णी संख्यांमध्ये याला परत सॉल्व्ह नाही करायचं. वर्गमुळात 2 ची किंमत टाकायची नाही त्यामध्ये 1.41242 नाही टाकायची. वर्गमुळात 3 ची किंमत पण टाकायची नाही 1.7 समथिंग ते टाकायची गरज नाहीये. हे असंच ठेवायचं तुम्हाला लोकांना गणित सोडवताना. आणि मग एकदा साइन परत एकदा रिपीट करतो. साइन 0 ची किंमत 0 आहे. साइन 30 ची किंमत 1/2 आहे. साइन 45 ची किंमत 1/√2 आहे म्हणजे 1/वर्गमुळात 2 आहे. साइन 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 आहे आणि त्यानंतर साइन 90 ची किंमत ही फक्त आणि फक्त 1 आहे. मग आता कॉस आणि टॅन याला तुम्ही किमती पाठ करायच्या नाहीत. काय करायचं फक्त आता बघा या साइनच्या कॉलम मध्ये जे सगळ्यात लास्टला दिसतंय ते इथे 1 नंबरला लिहायचं. त्यानंतर 1 ची ही किंमत इथे लिहून टाकली. मग वर्गमुळात आता उलट जातो. बरं जसं मी इथून सरळ गेलो होतो ना तसंच मी तुम्हाला आता इथे उलट लिहून दाखवतो कसं ते ऐका सगळ्यांनी. तर ही 1 ही किंमत इथे लिहायची. इकडची वर्गमुळात 3/2 ही किंमत इथे लिहून टाकायची. 1/वर्गमुळात 2 ही किंमत परत इथे सेम टू सेम येणार आहे. त्यानंतर इकडची 1/2 ही किंमत इथे लिहून टाकायची आणि इकडची 0 ही किंमत इथे लिहून टाकायची. म्हणजे पाठ काय केलं फक्त साइन पाठ केला कॉसचा आपोआप निघाला आपलं. ठीक आहे. बेसिक गोष्ट होती. आणि जर का तुम्हाला साइन आणि कॉस या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर टॅन कसा काढायचा तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. टॅन काढताना फक्त काय करायचं साइन थिटा भागिले कॉस थिटा करायचं. म्हणजे
एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला इथली किंमत काढायची ना, तर तुम्हाला लोकांना यांना डिवाइड करावं लागतं, याला डिवाइड करायचं, याला डिवाइड करायचं, यांना सगळ्यांना फक्त डिवाइड करत जायचं सगळ्यांनी. मग आता हे डिवाइड कसं करायचं बघा सगळ्यांना आता, की 0/1 आपण केलं. मी तुम्हाला ते वाटलं तर करून दाखवतो एकदा, आणि त्याच्या किमती तुम्हाला मी ते खाली लिहून दाखवतो, ठीक आहे. किंवा इथं साईडला जागा असेल जागा आपण बघू कसं ते. 0/1 जर आपण केलं, पहिलं बघा सगळ्यांनी, जर आपण 0/1 केलं तर याची किंमत शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर उत्तर काय येतं, तर 0 येतं. तर तुम्हाला tan 0ची किंमत 0 मिळून गेली, ठीक आहे. त्याच्यानंतर tan 30 मध्ये आता लक्षात घ्या, या किमतीला, या साईनच्या ह्या किमतीला कॉसच्या किमतीने भाग द्यायचा आहे. मग कशाला भाग द्यायचा आहे, तर 1/2 ला तुम्ही लोकांनी भाग द्यायचा आहे वर्गमुळात 3/2 ने. मग हा भाग देत असताना 2 ला 2 होतो कॅन्सल, वरती राहतो 1, वरती 1 राहतो आणि खाली वर्गमुळामध्ये काय राहतो, तर 3 राहतो. ही झाली तुमची कोणती किंमत, ही tan 30ची किंमत झाली मित्रांनो. लक्षात घ्या, आपण यालाच फक्त थोडंसं खाली एक्सटेंड करतोय, म्हणजे हे त्याच किमती सगळ्या फक्त थोडं तुम्हाला लोकांना व्यवस्थितपणे मांडून दाखवतोय. त्याच्यानंतर मग आता तिसरं वाला बघा सगळ्यांना. आता जेव्हा तुम्ही tan 45 मध्ये जाल, tan 45 मध्ये 1/√2, लक्षात सगळ्यांनी, 1/√2 मध्ये 1/√2 ला तुम्ही परत 1/√2 ने परत जर भाग देत असाल तर हे सेम टू सेम तुम्ही सेम, म्हणजे रेशिओ ऑफ सेम क्वांटिटीज. आता हे आणि हे दोघं सेमच आहेत, मग डायरेक्ट सगळं कॅन्सल होऊन जाईल आणि खाली काय राहील माहिती का, फक्त आणि फक्त 1 राहील, फक्त आणि फक्त 1 राहील. त्याच्यानंतर परत तुम्ही लोक आता समजा इथे भाग द्यायला गेला तर भाग देतो कशाला ते एकदा बघून घ्या. वर्गमुळात 3/2 ला, कशाला, वर्गमुळात 3/2 ला आपण भाग देतोय फक्त आणि फक्त 1/2 ने. मग हे भाग देत असताना याच्यामध्ये तुम्हाला लोकांना कॅन्सल काय होते ते बघायचे. कॅन्सल याच्यामध्ये 2 ला 2 होते, उत्तर आलं वर्गमुळात 3/1 म्हणजे काय, तर फक्त आणि फक्त वर्गमुळात 3, फक्त आणि फक्त वर्गमुळात 3. इतकं सिंपल आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आता जेव्हा शेवटला तुम्ही लोक भाग द्यायला जाल, हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते आलंय तुम्हाला लोकांना 1/0 आणि कोणत्याही संख्येला शून्याने भाग दिला असता उत्तर सांगता येत नाही, म्हणजे इन्फिनिटी असतं. ते उत्तर की त्याला माहिती घ्यायचं, त्याला म्हणायचं इन्फिनिटी, म्हणजे सांगता येत नाही, म्हणजे अनंत. तर एक लक्षात घ्यायचं, आपण हे अख्ख्या तक्त्यामध्ये फक्त साईनच्या किमती पाठ केल्या. साईनची आता रिपीट करतो कसं, sin 0 0, sin 30 1/2, sin 45 1/√2, sin 60 √3/2, त्यानंतर sin 90 1 आला. मग आपण काय केलं, कॉस्टच्या किमती काढत असताना हे जे तुम्ही सरळ लिहिले त्याला फक्त उलट करून टाकायचं. इकडचा 1 इथे लिहायचा, इथला √3/2 तो इथे लिहायचा, इथला 1/√2 परत इथे येईल, मग 1/2 इथे जाईल, त्यानंतर हा 0 इथे येईल. म्हणजे इतकं सिंपल होतं. जे सरळ लिहिलं ना त्यालाच तुम्हाला लोकांना आता उलटं लिहायचं होतं बस. आणि मग त्याच्यानंतर टॅन कसा काढला, तर साइन आणि कॉसच्या किमतींचा आपण रेशिओ काढला, म्हणजे भाग दिला. म्हणजे 0ला 1 ने भाग दिला तर उत्तर 0 आलं. 1/2 ला वर्गमुळात 3/2 ने भाग दिला तर 2 2 कॅन्सल झाला, उरलं 1/वर्गमुळात 3. याला tan 30ची किंमत. त्यानंतर tan 45 मध्ये इथे तुम्ही पाहू शकता हे सेम आहे आणि हे पण सेम आहे, ह्या दोघांचा भाग दिला की उत्तर 1 राहतं सगळं कटून. आणि मग त्यानंतर tan 60 मध्ये वर्गमुळात 3/2 ला आपण 1/2 ने भाग दिला तर 2 2 कॅन्सल झाला, उरला फक्त वर्गमुळात 3. त्यानंतर शेवटला tan 90 मध्ये 1 ला 0 ने भाग दिला तर उत्तर कधी लक्षात ठेवायचं इन्फिनिटी. कोणत्याही संख्येला 0 ने भाग दिला असता उत्तर सांगता येत नाही, त्याला आपण म्हणतो इन्फिनिटी किंवा अनंत. ठीक आहे. मग आता ह्या तक्त्यावरती आधारित आता आपण जे काही गणित असतील ते आपण गणित एकदा व्यवस्थितपणे समजून घेऊ. तुम्हाला प्रश्न विचारलाय sin 30 अधिक cos 60 बरोबर किती, ते बघा व्यवस्थितपणे सगळ्यांनी. प्रश्न मी परत लिहून दाखवतो तुम्हाला लोकांना. इथे तुम्हाला दिलंय sin 30 अधिक cos 60 बरोबर किती. तर पहिल्यांदा आता तुम्ही जो तक्ता लिहून घेतलाय त्या तक्त्यात जा. त्या तक्त्यामध्ये एकदा बघा की sin 30 ची किंमत काय, कशाची, sin 30 ची किंमत. साइनच्या 30 ची किंमत किती, तर 1/2 आहे. तर ती 1/2 ची किंमत आपण इथे ठेवून देऊ की sin 30 ची किंमत मास्तर इथे 1/2 आहे. ठीक आहे. प्लस cos 60 ची किंमत किती, तर आपण तक्त्यामध्ये परत जाऊ, cos मध्ये जायचं, cosच्या मध्ये cosच्या 60 ची किंमत बघायची, ती किंमत 1/2 आहे. cosच्या 60 डिग्रीची किंमत ही 1/2 आहे. तर आता आपल्याला इथे लिहायचं cos 60 म्हणजे काय, तर cos 60 म्हणजे परत 1/2 आहे. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये इतकं सिंपल आहे, काहीच म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 1/2 प्लस 1/2 म्हणजे 1, अर्धाने अर्ध 1 बनतं. नाहीतर आपलं काय बेसिक इथं दोन्हीकडे 2 2 2 2 कॉमन दिसतोय, एक कॉमन लाईन ड्रॉ करून 2 लिहायचा, इकडचा 1 आणि प्लस इकडचा परत 1 लिहून टाकला आपण. 1 आणि 1 2 झालं, भागिले 2 केलं तर उत्तर 1 येते. मग ते असंही 1 आहे ते तसंही 1 आहे, तुम्ही डायरेक्ट 1 करा ना, अर्ध आणि अर्ध किती बनतं, 1 बनतं, संपला विषय. आता त्याच्यानंतर जरा अजून जास्त महत्वाचं म्हणजे पुढचं बघा सगळ्यांनी आता. तर इथे तुम्हाला लोकांना म्हटलं गेलंय cos स्क्वेअर 30 इथं वर्ग आलाय. ठीक आहे. प्लस दुसरं तुम्हाला दिलेलं आहे cos स्क्वेअर 45, यांची बेरीज तुम्हाला काढायची. पहिल्यांदा cos 30 ची किंमत काय, तर cos 30 ची किंमत वर्गमुळात 3/2 येते बघा, चेक करून घ्या. cos मध्ये जाऊन 30 डिग्री मध्ये किंमत येते वर्गमुळात 3/2. तर आपण तिथे लिहून टाकलं वर्गमुळात 3/2. परंतु ते लिहित असताना इथे वर्गही विसरायचं नाही. पहिल्यांदा ह्याची किंमत मी तुम्हाला लिहून दाखवतो. याची किंमत आहे वर्गमुळात 3/2
पण कंसाच्या वरती इथं स्क्वेअर येईल, कारण इथे वर्ग दिला. इकडे बघून घ्या, इथं 2 वरती फोकस करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस आता cos 45 ची किंमत तुम्हाला मी सांगितली 1/√2. कॉस मध्ये जायचं, कॉसच्या 45 डिग्रीमध्ये इथं किंमत आहे 1/√2. मग ती किंमत मी तिथे लिहून तुम्हाला दाखवतो. इथे आलं cos 45 ची किंमत काय, तर 1/√2 आणि त्याचा तुम्हाला लोकांना इथे वर्ग करायचा, कारण इथे वर्ग दिलाय म्हणून वर्ग करायचा. ठीक आहे. आता हे तुम्हाला लोकांचं गणित गेलं कर्णीमध्ये. तर कर्णीमध्ये तुम्हाला लोकांना जो बेसिक रूल मी शिकवला त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगेल आता, √3चा वर्ग जर आपण केला तर 3 येतं, भागिले 2चा वर्ग काय येतो, तो 4 येतो, मध्ये अधिकचा अधिक, मग 1चा वर्ग हा 1 येतो, आणि √2चा वर्ग जर आपण केला तर तो फक्त 2 येतो. इतकं सिंपल आपण मांडणी केली. मग आता इथून पुढे काय करायचं, तर क्रॉस मल्टिप्लाय करा, किंवा तुम्ही लोक ते एलसीएम हे सेम करून घ्या. इथं 4 आहे, 4 आणण्यासाठी इथं 2ने वरती खाली गुणावं लागेल. कसंही करा, फक्त उत्तर आता आपल्या ऑप्शनमध्ये आलं पाहिजे. तर आपण थोडंसं पारंपरिक पद्धतीनुसार आपल्याला जी सवय आपण त्यानुसार करूया. 2ने क्रॉस केलं, इथं 2 इथे 6 आला, अधिक इथे 4ने क्रॉस केलं, इथे 4 आला, भागिले 4 2 किती आला 8. उत्तर काय बनलं, 6 आणि 4 10, 10/8. याला आणखीन 2ने भाग जाणार, कारण आपण काय ते पाया कॉमन करून नव्हतं केलं, आपण डायरेक्ट तिरकस गुणाकार केलं होतं. मग आता याला भाग दिला आपण, 2ने भाग दिला, इथे 2×8 आणि इथे वरती आला 2×5=10. आपला आन्सर असेल इथं 5/4. उत्तर किती आलं आपलं 5/4, जे आपलं पर्याय नंबर कशामध्ये, तर पर्याय नंबर 4 मध्ये. झालं, संपलं बेसिक. आणि मग त्याच्यानंतर आता त्याचा उपयोग तुम्हाला कुठे केला जातो, तर म्हणजे तुम्ही म्हणता ना की एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने कुठला प्रकारचा प्रश्न पडतो, तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना एक डायग्राम दिली गेली, किंवा तुम्हाला म्हटलं जातं की एक छोटीशी एक बिल्डिंग आहे, लक्षात घ्या. ह्या बिल्डिंगमध्ये ह्या बिल्डिंगची जी सावली आहे ती सावली तुम्हाला लोकांना दिली जाते की सावली इथपर्यंत पडते. ठीक आहे. ही त्याची सावली आहे, ह्या बिल्डिंगची काय बाबा सावली आहे. ठीक आहे. तर ती सावलीची जी काय लांबी आहे ती तुम्हाला दिली त्यांनी. सावलीची लांबी आहे किती बाबा, इथं 10. मग ती 10 मीटर असेल, 10 किलोमीटर वॉटेवर, ते 100 मीटर असेल, तुम्हाला कशात दिलं जाईल त्यात दिलं जाईल ते. ठीक आहे. आणि मग आता इथून जर आपण एखादा व्यक्ती इथे या साईडला उभा राहिला आणि त्याने जर इथून वरती असं पाहिलं, तर हा जो अँगल तयार होतो याला म्हणतात उन्नत कोन. बरं, मग आता हा जो वरचा जो काही इन्क्लाइंड अँगल तयार झाला, ठीक आहे, लक्षात घ्या, हा अँगल जो तयार होतो ना, हा अँगल तुम्हाला त्यांनी दिलेला असतो, तो म्हणजे इथे दिला आहे 45. किती दिला 45, हे लक्षात घ्या. मग आता इथं तुम्हाला लोकांना 45 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. इथं तुम्हाला लोकांना इथं लांबी म्हटली इथं 10 आहे. ठीक आहे. ह्या बी पासून सी पर्यंत 10 आहे. तुम्हाला विचारलं गेलंय की AB या खांबाची उंची किती. आता AB हा जो खांब आहे, तुम्हाला याची उंची तुम्हाला काढायची, त्याला मी x असं मानून टाकलं. काय म्हणलं आपण त्याला x. इथं एक काटकोन त्रिकोण तयार झाला, हे विसरायचं नाही. काटकोन त्रिकोण तयार झाला म्हणजे इथं तुम्हाला लोकांना कळलं पाहिजे की इथं त्रिकोणमिती आली म्हणजे आली, म्हणजे पायथागोरसचं प्रमेय लागू शकतं, आणि पायथागोरसचाच हा शोध आहे त्रिकोणमितीचा, लक्षात घ्या. मग आता तुम्हाला लोकांना मी एक बेसिक वे सांगतो. इथं तुम्हाला लोकांना दिसते 45 डिग्री आहे, इथं पण तुम्हाला लोकांना दिसते 45 डिग्री आहे. इथं 45 डिग्री हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. याच्यामुळं याची इकडची बाजू आणि ही बाजू दोन्ही कशा असतील माहिती आहे का, एकरूप असतील. बरोबर. मग जर ही बाजू तुमची जर 10 असेल ना, तर ही पण बाजू 10 असेल. तुमचं उत्तर असेल पर्याय नंबर 1. मग असं न करता त्रिकोणमितीच्या मेथडने सांगा, असं तुमची इच्छा असेल तर त्रिकोणमितीच्या मेथडने तुम्हाला सांगतो की 10 उत्तर कसं, तर लक्षात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना इतकं क्रिस्टल क्लिअर आहे. इथं जर तुम्ही लोकांनी पाहिलं तर इथं 45 डिग्रीचा अँगल आहे, याला आपण थीटा असं घोषित करून टाकू. हा थीटा आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्या बाजूला ही जी बाजू आहे याला म्हणतात लगतची बाजू, आणि त्या समोरची बाजू आहे ना, याला आपण इथं समोरची बाजू असं म्हणून टाकूया. थीटाच्या समोरची बाजू, थीटाच्या लगतची बाजू, आणि हा आपला काय तर कर्ण आहे. कर्णाचं आपल्याला सध्या काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला विचारलं गेलंय AB या खांबाची उंची किती, म्हणजे तुम्हाला लोकांना ही समोरची बाजू किती हे तुम्हाला लोकांना काढायला सांगितलं. त्याने x म्हणजे समोरची बाजू असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करायचं, तर तुम्ही लोकांनी tan 45चा फॉर्म्युला वापरायचा. कुठला, tan 45, किंवा आपण त्याला असं म्हणू tan 45 कशाला, आपण त्याला पहिल्यांदा tan थीटा असं म्हणू ना. tan थीटाचा फॉर्म्युला काय की tan थीटा म्हणजे काय, तर tan थीटा म्हणजे समोरची बाजू, लक्षात घ्या, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. tan थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आणि मग याच्यामध्ये थीटाची किंमत काय, तर थीटा इथं 45 दिलेला आहे. मग आपण इथे काय करणार की इथं म्हणणार मास्तर इथं tan 45 घ्या. ठीक आहे. मग समोरची बाजू जी आहे, समोरची बाजू म्हणजे AB हा खांब आहे, बरोबर, त्याला तुम्ही x म्हणा नाही तर त्याला AB म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. मग तुम्ही त्याला समजा असं म्हटलं की सर आम्ही याला x म्हणणार आहे, तर तुम्ही त्याला समजा x म्हणून म्हटला, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे x ही त्याची लांबी असं आपण काढणार आहे म्हणून आपण त्याला x मानलंय. आणि लगतची बाजू काय, तर त्या थीटाच्या ह्या थीटाच्या म्हणजे 45च्या लगतची बाजू किती मध्ये काय, ती दिली त्याने 10, ती दिली त्याने किती 10. मग आता tan 45चा जी काही किंमत आहे ना, ती आपल्या तक्त्यामध्ये बघायची. तर मित्रांनो tan 45ची किंमत येते फक्त 1.
टॅन 45ची किंमत काय ते 1 आणि 1 इज इक्वल टू एक्स भागिले 10. हा 10 इथून इथं भागिले त्याला की गुणिले होईल ते 10 1 10 म्हणजे तुम्हाला मिळेल एक्सची किंमत असेल 10 मीटर. किती असेल 10 मीटर. हे तुमचं आन्सर. म्हणजे 45 दिलं तर खूपच सोपं, पण ते तुम्हाला कधी 45 देतील, कधी 30 डिग्री म्हणतील, कधी 60 म्हणतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला त्या अकॉर्डिंगली ते काढावं लागेल, हे लक्षात घ्या. मग आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नामध्ये, ज्यात तुम्हाला मी आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते 60 डिग्री दिले. तुम्हाला थीटा त्याने किती दिला माहिती का? 60 डिग्री दिल्या आणि विचारले या AB या खांबाची उंची किती. त्याला आपण काय केलं? एक्स असं मानलं. थीटाच्या लगतची बाजू 20 आहे आणि थीटाच्या समोरची बाजू ही आपण त्याला काय मानलं? आपण त्याला एक्स मानलं, जे आपल्याला काढायचं आहे. आता आपण परत इथे टॅन थीटाचा फॉर्म्युला वापरणार आणि त्या टॅन थीटाच्या फॉर्म्युल्यानुसार मी जाणार. टॅन थीटा बरोबर काय? तर टॅन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले काय? तर भागिले लगतची बाजू. समोरची बाजू भागिले काय? तर लगतची बाजू. मग आता यात किमती भरू आपण. थीटाची किंमत किती आहे? थीटाची किंमत आता 45 नाही आहे, आता थीटाची किंमत ही 60 आहे. मग आपण इथे काय म्हणणार? इथं म्हणणार आपण सर इथे टॅन 60 असं घ्या इज इक्वल टू समोरची बाजू, ह्याच्या समोरची बाजू ही काय बाबांनो? एक्स आहे, जी आपल्याला काढायची आहे, त्याला आपण एक्स असं म्हणून टाकलं. आणि लगतची बाजू किती? याच्या लगतची बाजू ही 20 आहे. ऑलरेडी त्याने तुम्हाला दिली 20 मीटर म्हणून त्याने तुम्हाला सांगितलंय, तर आपण त्याला लगतच्या बाजूला इथे 20 म्हणून टाकलं. काय म्हटलं आपण त्याला? 20 म्हटलं. आता एक व्यवस्थितपणे हा पॉईंट सोडवला पाहिजे. टॅन 60ची किंमत पहिल्यांदा तक्त्यामध्ये बघून घ्या. टॅन 60ची किंमत तुम्हाला लोकांना मी काय दिलेली आहे, तर आपण तक्त्यामध्ये आल्यानंतर क्लिअर होऊन जाईल की टॅन थीटामध्ये तुम्ही टॅन 60 कडे जा. टॅन 60ची किंमत तुम्हाला लोकांना मी वर्गमुळात 3 दिलेली आहे. टॅन 60ची किंमत तुम्हाला मी वर्गमुळात 3 दिलेली आहे. ती वाटलं तर एकदा फटफट काढून घ्यायची आणि मग ती किंमत इथे ठेवायची, कारण ती किंमत पाठ केली तर अतिशय उत्तम, नसेल पाठ तर फटाफट काढून घ्यायची सांगितल्यानुसार. मग आता तुम्हाला लोकांना टॅन 60ची किंमत किती कळाली? ती आहे सर वर्गमुळात 3. इथे आलं वर्गमुळात 3 इज इक्वल टू एक्स भागिले इथं 20 आहे. हे सॉल्व करायचे. हा 20 इथे भागिले तो इथे आला की गुणिले होऊन जाईल. मग ते कसं दिसेल बघा, ते दिसेल असं वर्गमुळात 3 गुणिले तुम्हाला लोकांना इथे येईल तो 20 आणि इज इक्वल टू राहिला एक्स. याला लिहिताना कसं लिहायचं? प्रोटोकॉल काय लिहिताना या कर्णी संख्येला याने पूर्णांक संख्येने कधी गुणायचं नाही. त्याला काय करायचं? पूर्णांक संख्या आधी लिहून घ्यायची आणि त्याच्या बाजूला कर्णी संख्या आपण लिहायची आणि तुमचं उत्तर असेल 20 वर्गमुळात 3. बाजूला कशामध्ये? ते तर मीटरमध्ये, कारण प्रश्नात मीटर वापरलं गेले किंवा ऑप्शनही चेक करू शकता. इथे तुम्हाला लोकांना 20 वर्गमुळात 3 मीटर हे तुमचं पर्याय नंबर 4 मधलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता याचा थोडासा एक अजून जास्त एक हाय लेवलचा प्रश्न. आता थोडा पुढे बघा आपण काय तो. तर तुम्हाला लोकांना असं विचारलं गेलं की 2 जहाजांमधलं अंतर किती? ही आकृती एकदा बघून घ्या. आकृतीमध्ये तुम्हाला लोकांना एक असा मनोरा दाखवलाय. ठीक आहे. या मनोऱ्यापासून जर आपण पाहिलं तर इकडे बघा 2 जहाज आहेत. हे पहिलं जहाज, या साईडला इथे एक जहाज आहे, त्यानंतर इथे एक दुसरं एक जहाज आहे. त्या 2 जहाजाच्या मधलं जे काय अंतर आहे त्या अंतराला आपण इथे एक्स असं मानतोय. काय म्हणतो आपण त्याला? एक्स असं मानतोय. तर तुम्हाला लोकांना हे जे मधलं अंतर आहे ना, हे मधलं अंतर तुम्हाला लोकांना काढायचंय. हे मधलं अंतर किती हे तुम्हाला लोकांना मी विचारलंय. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या जहाजापासून जर वर पाहिलं तर इथं 60 डिग्रीचा अँगल तयार होतो. किती बनतो तो? इथं 60 डिग्रीचा अँगल तयार होतो. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर आता फक्त इथं तुम्ही लोकांनी जर व्यवस्थित फोकस करू शकला तर तुम्हाला लोकांना पुढचं गणित सगळं सोपं जाणार आहे. इथं 60 डिग्रीचा अँगल तयार होतोय आणि इथं या ठिकाणी इथं तुम्हाला लोकांना दिसतंय क्लिअरली की इथं 30 डिग्रीचा अँगल तुम्हाला लोकांना तयार होताना दिसतोय. ठीक आहे. इथं 60 डिग्रीचा अँगल आहे, इथं 30 डिग्रीचा अँगल आहे. आता आपण काय करणार ते ऐका. याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता 2 गोष्टी येतील. काय? तर पहिल्यांदा तुम्ही जर 60 डिग्रीचं इथं वापरलं तर तुम्हाला लोकांना पहिल्यांदा एवढ्या भागात फोकस करायचं. एवढ्या भागात पहिल्यांदा फोकस करायचं. ठीक आहे. हा जर भाग तुम्ही फोकस करू शकला तर तुम्हाला लोकांना इकडची ही बाजू आहे ना, ही बाजू मिळून जाईल. तर आपण समजायला काही नावं ठेवली. याला नावं देऊ आपण. इथे ए म्हणूया, या साईडला इथे बी म्हणूया आपण, इथे ह्या बिंदूला. त्यानंतर इकडच्या ह्या बिंदूला आपण इथं सी असं नाव देऊया आणि इकडच्या बिंदूला आपण इथे डी असं नाव देऊया आणि अकॉर्डिंगली आपण आता ते गणित सोडवायला जाऊया. ठीक आहे. कसं ते बघा. आता पहिल्यांदा आपण काय करू, इथून आपण टॅन 60ची किंमत आपण काढून घेऊ. ते कसं येतं बघा आता की टॅन 60 किंवा मी तुम्हाला एक दुसरी एक वे सांगतो की एक साधी सरळ गोष्ट आहे. याच्यामध्ये आपण ते सोडवणार. बरं, एकदम मी सिस्टमॅटिक तुम्हाला सांगेल. यामध्ये तुम्हाला लोकांना जोपर्यंत इकडची लांबी, ही लांबी आणि तुम्हाला लोकांना एक्झॅक्टली इकडची लांबी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ही किंमत काढू शकत नाही. म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य असं आहे, ही लांबी जर तुम्हाला लोकांना मिळाली आणि जर तुम्हाला लोकांना इथली लांबी मिळाली, इथलं लक्षात घ्या, इथली लांबी मिळाली तर तुम्ही ही मधली लांबी काढू शकता जी तुम्हाला विचारली एक्स. तर कसं काढायचं? तर पहिल्यांदा जर का मी याच्यामध्ये जर टॅन 60चा फॉर्म्युला आता वापरला, आता आपण तो एक एक टप्प्याटप्प्यात जाऊया. तर पहिला पार्ट, गणिताचा पहिला पार्ट मी पहिल्यांदा तुम्हाला लोकांना टॅन 60चा फॉर्म्युला वापरून दाखवतो. टॅन 60 जर वापरलं तर समोरची बाजू किती माहिती आहे का? इथं 80 आहे. त्या 80 डिग्री नाही, त्या 80 आहे. किती बाबा? त्या 80 आहे. समोरची बाजू ही 80 आहे आणि भागिले याच्या लगतची बाजू ही जी BC आहे त्याचं नाव आहे BC.
60 डिग्रीच्या या थीटाच्या समोरची बाजू ही 80 आहे आणि लगतची बाजू ही BC असं आपण नाव लिहिलं. BCची किंमत काढावी लागेल आपल्याला, लक्षात घ्या. मग ती कशी काढायची? तर tan 60ची किंमत तुम्हाला मी आत्ताच सांगितली, tan 60 वर्गमुळात 3 आहे. तुम्ही तुमच्या तक्त्यात चेक करून घ्या. tan 60ची किंमत काय असणार ते वर्गमुळात 3. तर tan 60 आहे वर्गमुळात 3 इज इक्वल टू 80 भागिले इथं असणारे BC. हा BC इकडून या साईडला आला आणि तो वर्गमुळात 3 तिथे खाली गेला. तर उत्तर काय आलं? 80 भागिले वर्गमुळात 3 ही तुमची BCची किंमत झाली. ही काय झाली? BCची किंमत झाली. त्याच्यानंतर त्यातला दुसरा पार्ट, त्याच्यामधला दुसरा पार्ट तो म्हणजे कोणता माहिती आहे का? तर आता आपण काय करणार, तर tan 30 कडे जाणार आपण. tan 30 म्हणजे कोणता? हे बघा इकडचा. आपण tan 30 मध्ये आपण जर इथून पाहिलं, हा अँगल आपण घेतला, इथून आपण वर पाहिलं, लक्षात घ्या सगळ्यांनी. tan 30 घेतलं, त्याच्या समोरची बाजू हीच असणार आहे आणि लगतची बाजू इतकी मोठी असणार आहे बघा, ही एवढी मोठी बाजू असणार आहे. कारण आता भला मोठा काटकोन त्रिकोण तयार झाला हा वाला. ठीक आहे. tan 30 मध्ये गेलो, आता इथून समोर पाहिलं तर समोरची बाजू 80 आहे आणि लगतच्या बाजूचं नाव काय माहिती आहे का? लगतची बाजू ही इतकी मोठी, ती म्हणजे BD असणारी, BD. ठीक आहे. मग tan 30 मध्ये समोरची बाजू असणारे 80 आणि ती लगतची बाजू काय असणार आहे बाबांनो? इथली BD. जोपर्यंत आता ऑलरेडी तुम्हाला BCची किंमत मिळाली आणि आता तुम्हाला BDची किंमत मिळणार आहे, त्या BDच्या किंमतीतून जर BC आपण मायनस केला की तुम्हाला इथं X राहतो, म्हणजे तो CD राहतो. हे लक्षात घ्या. मग आता पहिल्यांदा tan 30 किती आहे? तर tan 30 तुम्ही तक्त्यात बघून घ्या. tan 30 हा 1/वर्गमुळात 3 आहे. हा किती आहे? 1/वर्गमुळात 3 आहे इज इक्वल टू 80 भागिले तुम्हाला लोकांना इथे BD दिसते. आता BD इकडे घेऊन या, वर्गमुळात 3 तिकडे घेऊन जा. तुम्हाला लोकांना BDची किंमत काय मिळेल माहिती आहे का? 80/3. तर अशा पद्धतीने तुम्ही आत्तापर्यंत ह्या दोन किमती काढल्याच्या नंतर तुम्हा लोकांना आता जर का ह्या मधल्या भागाचं तुम्हा लोकांना अंतर पाहिजे असेल, ह्या दोन जहाजाच्या मधला अंतर पाहिजे असेल, तर ह्या BD मधून तुम्हाला BC मायनस करावं लागेल. आणि जर का तुम्ही या BD मधून जर BC मायनस केलं की तुम्हाला इथला CD राहील, CD म्हणजे X राहील. तो X कसा काढायचा बघून घ्या सगळ्यांनी. X ची किंमत काढताना तुम्हा लोकांना याच्यातली मोठी लांबी BD आहे, त्याच्यातून तुम्हा लोकांना या मोठ्या BD या लांबीतून तुम्हा लोकांना हे बघा, या BD या एवढ्या मोठ्या B पासून, या B पासून या D पर्यंतच्या या लांबीमधून तुम्हा लोकांना B पासून C पर्यंतची लांबी ही कट करावी लागेल, तेव्हा तुम्हाला हा एवढा भाग राहील. मग तुम्हा लोकांना BD वजा BC करायचं. BD वजा काय करायचं तर BC करायचं. तर आपण या किमती यात टाकून देऊया. BDची किंमत काय? तर BDची किंमत आहे 80/3. BDची किंमत काय? तर 80/3 आणि BCची किंमत किती आहे? तर 80/3. इथे आलं काय आलं बाबांनो? 80/3. आता हे तुम्हाला लोकांना मी पुढच्या पानावरती व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून दाखवतो, कारण हे करणीचं तुम्हाला लोकांना सोडवायला थोडीशी जड जातं ते. मग आता बघूया आपण काय ते. तुम्हाला लोकांना जे काय आता X आपण काढतोय त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा मी दिलंय 80/3. तर मी ते रिपीट करतो परत एकदा. 80/3 मायनस 80/3 इथपर्यंत आपण आता आलो होतो. एवढं समीकरण जर आपण सॉल्व्ह करू शकलो तर आपलं उत्तर आपल्या समोर असेल. तर कसं ते बघा आता सगळ्यांनी. तर ह्या दोन्ही भागामध्ये तुम्ही इथं वर्गमुळात जर डायरेक्ट क्रॉस केला तरी चालतो, नाही तर तुम्हाला एक बेस्ट वे सांगतो. याच्यामध्ये इथं पण 80 आहे आणि इथं पण 80 आहे. तो 80 जर मी कॉमन काढला तर आतमध्ये काय राहतं बघा, इथे राहतं वर्गमुळात 3 मायनस इथे राहतं 1/3 आणि मग आता आपण याच्यामध्ये हे आपण सॉल्व्ह करणार आहे. हे आपण काय करणार आहे? सॉल्व्ह करणार आहे. मग आता काय करायचं? 80चा 80च ठेवायचा. ठीक आहे. वर्गमुळात 3ने वर्गमुळात 3ला क्रॉस केलं तर काय बनलं माहिती आहे का? वर्गमुळात 3चा वर्ग बनला, साईडला -1 आहे आणि भागिले राहिलं वर्गमुळात 3. हे आपण सगळं करणीमध्ये याच्यापेक्षा अवघड पाहिलेलं आहे. हे सोपं आहे. ठीक आहे. आणि मग आता बघा काय बनतं ते 80 ब्रॅकेटमध्ये वर्गमुळात 3चा वर्ग किती आला माहिती आहे का? 3 वजा 1 छेदामध्ये काय तर वर्गमुळात 3. आता आपल्या समोर काय उत्तर येते बघा, 80 गुणिले 3तून 1 गेलं की त्याला 2 आणि छेदामध्ये काय आलं तर वर्गमुळात 3. आपलं उत्तर असेल काय तर 8 दुने 16, ते असेल 160 भागिले वर्गमुळात 3. तर हे तुमचं असेल आन्सर. आपण आता आपला पर्याय चेक करूया. 160 भागिले वर्गमुळात 3 हा असेल आपला पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 झालं. साधं सरळ सिंपल आहे. असंच करायचंय. आता तुम्हाला शॉर्टकट सांगतोय जे काय करायचे. शॉर्टकट काय, जर यासारखाच प्रश्न परीक्षेमध्ये आला तर शॉर्टकट काय ती बघा सगळ्यांनी. उदाहरणार्थ शॉर्टकटमध्ये तुम्हाला लोकांनी एक असा एक मनोरा दिला. ठीक आहे. त्या मनोऱ्यामध्ये तुम्हाला लोकांना 2 जहाजं त्यांनी काढून दिली. मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. 2 जहाजांमध्ये एक जहाज तुम्हाला इथं दाखवलं, एक जहाज त्याच्या बाजूला इथं तुम्हाला दाखवलं. या 2 जहाजाच्या मधलं तुम्हाला लोकांना X हे अंतर त्यांनी असं विचारलं. या जहाजापासून जर वर पाहिलं तर तुम्हाला लोकांना म्हटलं होतं की इथं 60 डिग्रीचा कोन तयार होतो. या जहाजापासून जर आपण वर पाहिलं तिथे तुम्हाला लोकांना इथं 30 डिग्रीचा अँगल तयार होतो. किती? 30 डिग्रीचा अँगल तयार होतो. अशा पद्धतीचा प्रश्न आला आणि तुम्हाला लोकांना इथं ही जी काय हाईट आहे ना, ही जी काय हाईट असेल ही तुम्हाला लोकांना हाईट तुम्हाला लोकांना H असं म्हटलं. मी समजा ही हाईट तुम्हाला दिली जाते बरं.
आणि तुम्हाला प्रश्न येतो ह्या दोन जहाजाच्या मधलं अंतर काढा. तर डायरेक्ट शॉर्टकट काय अंतर काढण्याची, तर त्या दोन जहाजाच्या मधलं अंतर म्हणजे ही तुम्हाला एक्स काढण्यासाठी शॉर्टकट काय, तर एवढंच काम करायचं. हा जो एच आहे ना, हा एच म्हणजे जी काय हाईट ती दिली ती हाईट इथे लिहायची, त्याला गुणिले फक्त एवढंच करायचं 2/√3 ही तुमची शॉर्टकट. आता फक्त ह्या शॉर्टकटमध्ये ती एचची किंमत टाकायची आणि आपलं उत्तराला गोळा मारायचा. आत्ताच्या प्रश्नात जर आपण पाहिलं तर तुम्हाला लोकांना एचची किंमत ही हाईट तुम्हाला त्याने 80 दिली होती. मग जर का तुम्ही इथं 80 टाकलं तर तुम्हाला लोकांना काय मिळणार बघायचं. इथं 80 गुणिले 2/√3 म्हणजे उत्तर काय आलं 8 2 16. उत्तर आलं आपलं 160/√3. आणि मग ते मीटरमध्ये ते मीटरमध्ये तुमच्या एवढ्या भारी भारी शॉर्टकट असताना एवढे कन्सेप्टने करायची काही गरजच नाही आहे, कारण ही सगळ्यात बेस्ट शॉर्टकट आहे. लक्षात घ्या, ह्या बेस्ट शॉर्टकटने आपण हे करूया. क्लिअर सगळ्यांना. सो असंच करायचं आणि या पद्धतीची गणित परीक्षेला येतील हे एक्सपेक्ट करा सगळ्यांनी. आणि जो काही परीक्षेच्या दृष्टीने जो काही त्रिकोणमितीचा भाग लागतो MPSC आणि बाकीच्या सर्व तत्सम परीक्षा, तो भाग मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर आपण इतर सेंट्रलच्या खूप मोठ्या मोठ्या परीक्षांचा जर आपण विचार केला, म्हणजे SSCची मेन्स आपण विचार केला किंवा थोडं बँकेचे काही PO लेवलचे काही प्रश्नाचा विचार केला, त्यासाठी थोडंसं आणखीन जास्त सराव करावा लागेल. त्यासाठी आपलं पुस्तक तर ऑलरेडी आहेच, ठीक आहे. आणि त्यात कुठला वैयक्तिक गायडन्स लागला तर कधीही संपर्क साधा आणि तो एक्स्ट्रा गायडन्स देण्यासाठी मी कधी तत्पर असेल. धन्यवाद.